नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग म्हणजेच 8 जुलैचा एपिसोड आपण ऐकत आहात. तर बघा, सुरुवातीला काल प्रोमोमध्ये दाखविले होते की अस्मिता तेलावरून घसरून पडत आहे आणि सायली तिला पडण्यापासून वाचवते. अस्मिता जोरात किंचाळते आणि सर्वजण तिला पडण्यापासून वाचविण्याकरिता धावत असते. तेवढ्यात सायली आणि कल्पना दोघी अस्मिताला पकडून सोफ्यावर बसवत कल्पना विचारते, अस्मिता बाळा, तू ठीक आहेस ना? तेवढ्यात प्रतापराव विचारतात, अस्मिता, अगं तू घसरलीस कशी? इकडे तिकडे बघत अस्मिता म्हणते, तिथे काहीतरी सांडलंय. तेवढ्यात सायली वाकून बघते तर काय, तिथे तेल. सायली म्हणते, तेल? इथे तेल कसं सांडलं? सर्वजण आश्चर्याने तिकडे बघत असतात. तेवढ्यात विमल म्हणते, सायलीताई थांबा, मी पुसून घेते. अर्जुन गोंधळून विचारतो, अस्मिता, तू ठीक आहेस ना? तुला लागलं बिगलं नाही ना? अस्मिता मान हलवूनच म्हणते, नाही. तेवढ्यात प्रिया मनातच विचार करते, का नाही लागलं हिला? चांगली तोंडावर पडली असती ना तर सगळे सायलीला ओरडले असते. ती मनात विचार करते, अजूनही वेळ गेली नाही आहे. तेवढ्यात बघा विमलताई म्हणते, बरंच तेल सांडलंय हो पूर्णाई. मी मगाशी इकडून साफ केलं तेव्हा इथे तेल नव्हतं. तेवढ्यात प्रिया बोलायला लागते, हे काय आहे? इथे तेलाचं भांडं आहे. आणि सायलीकडे बघत विचारते, सायली, हे तेलाचं भांडं तूच तर इथे आणून ठेवलंस ना? बिचारा अर्जुनला काहीच कळत नाही. तो इकडे तिकडे बघतो आणि सायली उत्तर देते, हो, दिवा नंतर लावायचा होता म्हणून मी तेलाचं भांडं इथे आणून ठेवलंय. अस्मिता मान हलवून सायलीकडे बघते. तेव्हा प्रिया म्हणते, उगाच खोटं बोलू नकोस. आपण दिव्यात तेल तेव्हाच ओततो जेव्हा आपण ओवाळणीचं तबक तयार करतो. पण तू मुद्दाम आधी तेल ओतलं नाहीस. तू इथे आणून ठेवलंस कारण तुला अस्मिताला पाडायचं होतं. कुणाचं लक्ष नसताना इथं हळूच तेल ओतलंस ना? सायली रागानेच उत्तर देत म्हणते, तोंडाला येईल ते बोलू नकोस प्रिया. प्रिया मग लगेच उत्तर देते, तुझं आणि अस्मिताचं पटत नाही हे इथे सगळ्यांना माहीत आहे, म्हणून तू असा राग काढणार आहेस तिच्यावर? परंतु सायली ठामपणे उत्तर देते, माझा जीव गेला तरी मी असं काही करणार नाही. तेवढ्यात सायलीची बाजू घेत अर्जुन म्हणतो, तन्वी, हे असं काही आयडियाज ना माझ्या बायकोच्या डोक्यात कधीच येणार नाही. ती अस्मिताईला पाडायला मुद्दाम तेल होतील यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. सर्वजण एकमेकाकडे बघत असताना प्रतिमा उत्तर देते, होय तन्वी, सायली असं कसं करेल? प्रिया बोलते, आई, तू तर तिचीच बाजू घेणार ग. थोडा वेळ थांबून प्रिया म्हणते, परत चल, मान्य आहे की मुद्दाम नसेल ओतलं इथे तेल, पण हलगर्जीपणा तर झालाय ना तिच्याकडून. इथे तेल सांडलं हे तिला कळायला नको होतं का? मग ह्या तेलावरून घसरून अस्मिता पडली असती तर, तिच्या बाळाला काही झालं असतं तर. बापरे, असं म्हणून रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, मला तर विचार करून सुद्धा भीती वाटत आहे. यावर सायली उत्तर देते, मी ते तबक बाजूला सारून ठेवलं होतं, त्यातलं तेल सांडणं शक्यच नाही प्रिया. तेवढ्यात कल्पनाताई सायलीला विचारतात, अगं मग तेल काही जादूने सांडलं का जमिनीवर? जबाबदारी तू घेतली होतीस ना, मग लक्ष कोणी ठेवायचं? अहो आई, मी तर अस्मिता ताईला तयार करायला गेले होते. तेल कसं सांडलं हे खरंच मला माहीत नाही. अर्जुन म्हणतो, तिला जर हे कळलं असतं ना इथे तेल सांडलंय तर तिने आधीच पुसलं असतं. त्याशिवाय तिने अस्मिताला इथे येऊच दिलं नसतं. तेल सांडण्याचं हे काम माझी बायको इथे नसताना दुसरंच कोणतरी व्यक्तीने केलं आहे. प्रिया म्हणते, छान, म्हणजे हे सुद्धा तू माझ्यावरच टाकणार? त्यावर सुमन म्हणते, अगं तन्वी थांब, त्याने अजून तुझं नावसुद्धा घेतलं नाही. प्रिया सुमनला म्हणते, सुमन काकी, तू जरा थांब, तुला यातलं काहीच कळत नाही. कल्पनाताई म्हणतात, तन्वी, तुझा काहीच दोष नाही, दोष माझा आहे. मी या वेंधळ्या मुलीला माझ्या कामाला लावलं व मी ह्या मुलीला दूर ठेवत होती ना, तेच बरं होतं. अस्मिताताई विचार करते, मी इथे पडले आहे आणि तन्वीच्या चेहऱ्यावर स्माईल. तेवढ्यात प्रिया म्हणते, बाळ गेलं असतं तर? प्रतापराव म्हणतात, गप्पा बस तन्वी, सायलीला दोष द्यायला म्हणून काहीही बरळू नको. अस्मिताच्या बाळाबद्दल बोलताना तुला लाज कशी वाटली नाही? पूर्णाई, तू काहीच बोलत नाही आणि तिची बाजूही घेत नाही
हे बघतो आहे मी. कोणाचा विश्वास असेल नसेल, पण माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे आणि सायली अस्मिताच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवूच शकत नाही. अस्मिता प्रेग्नंट असण्यापासून सायलीने तिची किती काळजी घेतली आहे हे मी बघितले आहे. त्यावर प्रिया म्हणते, हा अपघात झाला असता तर? प्रतापराव म्हणतो, अपघात होणारच होता, पण सायलीमुळे टळलाय. यापुढे सायलीचा मान तिला मिळायलाच हवा. तिला कोणीही कधी कसंही बोलेल हे मी सहन करणार नाही. मी तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यावर सायली रडतच बाबा अशी हाक मारते. त्यावर अस्मिता म्हणते, बस पुरे झाले आता, आपण चोरोटीचा कार्यक्रम आटपून घेऊयात. त्यावर सायली रडतच बाबा अशी हाक मारते. त्यावर अस्मिता म्हणते, बस पुरे झाले आता, आपण चोरोटीचा कार्यक्रम आटपून घेऊयात. अस्मिताची ओटी पहिले मी करते तेव्हा पूर्णाची म्हणते, थांब तन्वी, अस्मिताची चोरोटी भरण्याचा मान मोठ्या सुनेचा आहे. आणि अर्जुनला सांगते, अर्जुन तुझ्या बायकोला चोरोटी भरायला सांग, मग बाकी सगळ्यांनी ओटी भरायची. अर्जुन म्हणतो, बायको कम ऑन. पूर्णाजी म्हणते, घराची रीत आहे, जास्त खुश होऊ नकोस. सायली हळूच जाऊन पूर्णाजीची गोड पापी घेत पूर्णाजीला मिठी मारते आणि अस्मिताची ओटी भरते. आता महिपत आणि नागराजचा सीन दाखवला आहे. महिपत म्हणतो, हत्तीवरून साखर वाटणार अख्ख्या पनवेलमध्ये, हत्ती कुठे मिळतो ते बुकिंग करा. त्यावर साक्षी म्हणते, ओव्हर एक्साइटमेंट आहे ती जरा कमी करा. प्रिया म्हणते ना, तसंच झालं तर? तेवढ्यात नागराज म्हणतो, ए साक्षी, तू महिपतला हत्ती मिळवून देशील की नाही हे माहीत नाही मला, पण केस आपणच जिंकणार आहोत हे मला पक्का माहीत आहे. 2 वर्षात त्यांना जमलं नाही ना, तो काय आता एका महिन्यात जमणार आहे? साक्षी त्यावर बोलते, प्रियाने आताच आपल्याला वॉर्न केलं आहे आणि त्यांनी पुरावे जमवले तर? महिपत ओरडूनच म्हणतो, प्रिया प्रिया प्रिया, आता टाळकच फोडते या प्रियाचं. एक पैशाचं काम धड करत नाही आणि ती संपली ना की सगळ्या गोष्टी संपून जातील. नागराज म्हणते, ती संपली तर आपण संपू. त्यावर साक्षी बोलते, आणि तिने व्हिडिओ सेव्ह केला आहे, त्याचा विसर पडला की काय तुम्हाला? नागराज म्हणतो, ती मेल्यावर तिने तो व्हिडिओ कुणाला तरी मिळण्याची सोय करून ठेवली असेल तर आपण काय फासावर चढायचं आहे? सायली आठवते प्रतापरावांनी तिची बाजू घेऊन बोललेला तो प्रसंग आणि ती एकटीच बेडरूममध्ये रडत बसते. तिकडून अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको बायको बायको, अगं ये, खूप 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 खुश आहे, एक डान्स तो बनताय. अरे हे काय, डॅडने एवढा सपोर्ट केला आणि तू रडतीयस? त्यावर सायली म्हणते, अहो हे आनंदाचे अश्रू आहे. आणि हातात हात घेऊन सांगते, मधुभाऊ नेहमी सांगायचे की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणसाची श्रीमंती खरी असते. अर्जुन म्हणतो, मग मधुभाऊ जेव्हा हे शिकवत होते तेव्हा ही प्रिया कुठे गेली होती? आता इकडे अस्मिता मनात स्वतःशीच विचार करते की हे काम सायली करूच शकत नाही, तर हे काम प्रियाचे असेल का? तेव्हा ती प्रियाला जाब विचारते, माझ्या खुर्चीच्या खाली तेल तू सांडवलंस ना, हे उद्योग तूच करू शकतेस प्रिया. दागिने चोरणं, उपास मोडणं हे करता करता तू माझ्या बाळाच्या जीवावर उठली आहेस. मला लाज वाटते मी तुझी साथ दिली, पण तू माझ्या बाळाच्या बाबतीत असं काही केलंस तर बघ, तुझे असे हाल करीन की अश्विन पण तुला वाचवू शकणार नाही. आता इकडे पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवला आहे. चैतन्याचा फोन येतो. चैतन्य, हॅलो अर्जुन, साक्षी खुनाच्या रात्री कुठे होती याचे खरे लोकेशन आणि रिपोर्ट आज आपल्याला मिळतील. त्यावर अर्जुन म्हणतो, लोकेशनचे रिपोर्ट चैतन्य आणत आहे. लोकेशनचे रिपोर्ट जर आश्रमाजवळचे असेल तर प्रूव्ह करता येईल की ती आश्रमात गेली होती. आता कल्पना आणि प्रतापचा सीन दाखवला आहे. कल्पना प्रतापवर चिडते आणि प्रतापराव सायलीची बाजू घेते म्हणून. आता बघा, पुन्हा सायली अर्जुनचा सीन दाखवला आहे. सायली अर्जुनला विचारते, सायंकाळ झाली तरी रिपोर्ट का नाही आले? अर्जुन म्हणतो, चैतन्य इतका उशीर का करतो? तेवढ्यात चैतन्य येतो आणि रिपोर्ट देतो आणि अर्जुन रिपोर्ट बघतो. आता उद्याच्या पुढील भागात चैतन्य अर्जुन हॉटेलचे फुटेज बघताना दाखवले आहे आणि हे फुटेज तर 11 तारखेचे आहे.
हे त्यांच्या लक्षात आलं आणि साक्षीने हेच फुटेज 13 तारखेचे सांगून कोर्टात सबमिट केल्याचेही त्यांना समजते. तेवढ्यात सायली बाहेरून आत येते व ती सांगते की मला आत येताना प्रियाने बघितले आहे. प्रिया बाहेरच उभी आहे आणि एवढ्यातच एपिसोड संपतो.